पंगत करूया अंगत पंगत. हॅलो, हाय, नमस्कार. मी सायली देवधर आणि मी शेफ शंतनू. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, अर्थातच अंगत पंगत. कसं आहे ना, आमच्या कानावर असं आलंय की सध्या घराघरांमध्ये वेगवेगळे पदार्थ शिजतायत. रोजच्या त्याच स्वयंपाकापेक्षा नवीन काहीतरी करायची फरमाईश येते. त्यामुळे घराघरात चमचमीत चविष्ट चटकदार पदार्थांचा मस्त सुगंध सुटलाय. ह्याचाच अर्थ असा आहे की शेफने इथे दाखवलेले पदार्थ तुम्ही घरी ट्राय करून पाहताय, बरोबर की नाही? चला तर मग आजही एक नवीन घटक घेऊयात आणि त्याबरोबरच्या वेगवेगळ्या रेसिपी शिकूयात. आजचा आपला घटक पदार्थ असणार आहे सुकं खोबरं. सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या भागाला, वदनी कवळ. तर शेफ, आज सुकं खोबरं हा आपला स्टार इन्ग्रेडियंट किंवा मुख्य घटक आहे. तर सुक्या खोबऱ्यापासून आता आपण कुठली पारंपरिक रेसिपी बनवणार? सुकं खोबरं जे आहे ना, हे कोल्हापूरच्या बाजूला खूप वापरलं जातं. बर. त्यामुळे त्याच्यातनं मांसाहारी बनतात गोष्टी, त्याच्यातनं शाकाहारी बनतात गोष्टी. पण आज काहीतरी चमचमीत झणझणीत मटण बनवायची इच्छा आहे. तर सुकं खोबरं वापरून बनवूया कोल्हापुरी मटण सुखा. मग कोल्हापुरी मटण सुका बनवण्यासाठी काय साहित्य लागणार ते बघूया. नक्की. तर इकडे माझ्याकडे बॉइल्ड मटण आहे. म्हणजे हे मटण साधारणतः छान मंद आचेवरती 2-3 तास फक्त हळद आणि मीठ घालून मी शिजवून घेतलंय. कांदा परतून घेतलाय, सुकं खोबरं परतून घेतलंय, ओलं खोबरंही परतून घेतलंय, बारीक चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, जिरे पावडर आहे, तीळ आहे, दालचिनी आहे, धनेपूड, जिरं, लसूण, लवंग, आलं, वेलची, धने. मग हा खास कोल्हापुरी तिखट लसणाचा जो मसाला असतो तो आहे. म्हणजे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला. चक्री फूल आहे, तिखट, हळद आणि स्वादानुसार नमक, म्हणजेच जेवढं वाटेल तेवढं मीठ. वा, चला, सगळं साहित्य इथे तयार आहे. आपण पटकन वळूया कृतीकडे, कारण एवढं सगळं साहित्य बघून मला जरा टेन्शनच आलंय किती वेळ लागणार आहे ही रेसिपी बनायला. पण मला असं वाटतं शेफ लवकर बनेल, नाही का? मसाला बनवायचा आहे आपल्याला. मसाला एकदा बनवून झालं की मटण लवकरच तयार होईल. वा, चला मग मसाला बनवण्यासाठी आपण आता काय घेतोय? तर हा मसाला बनवण्यासाठी थोडेसे धने, मग तीळ, एखादं चक्री फूल, कारण चक्री फुलाला स्ट्रॉंग फ्लेवर असतो, लवंग, एखाद दुसरी वेलची. हे सगळे मसाले झाले. आता ह्याच्यातच आलं, लसूण, खोबरं, कांदा सगळंच जातं. तर मी आता एक वाटी फक्त ह्याच्यात घालत जातो. तर साधारणतः अर्धी वाटी कांदा, अर्धा वाटी सुकं खोबरं, हे आपण भाजून घेतले, आधीच भाजून घेतलंय, ओलं खोबरं सुद्धा, लसूण आणि आलं. बर. दालचिनी राहिलीच की. चला. आणि आता हे सुकं भाजून घ्यायचं. वा. आणि आता हे सगळं खोबरं आणि कांदा आधीच भाजून घेतल्यामुळे आता हा मसाला लवकरच तयार होईल आपला. लगेचच वास त्याचा सुटायला लागला बघ. आणि सगळी जी मजा या रेसिपीची किंवा ह्याची जी टेस्ट आहे ती या मसाल्यातच आहे. आणि भरपूर कोथिंबीर. बरं, कोथिंबीर काही चिरायची वगैरे गरज नाहीये, कारण त्याचा मसालाच बनणार आहे, मिक्सर मध्ये वाटलंच जाणार आहे. तर कोथिंबीर ही ठेवायची थोडीशी ठेवली. चला, कोथिंबीर झाली. आता हे छान सगळे हे जे मसाले आहेत हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया. ओके, हे वाटण तयार आहे इथे. मस्त. आता काय करायचंय? आता मटण शिजवायचं. बर, चला. तेल दे ना जरा. हा, तेल कितपत भरपूर वापरायचं आहे? अशी मटण आणि चिकन म्हटलं की तेल हे नेहमी जास्ती असतंच. कोल्हापुरी मटण किंवा चिकन म्हटलं की तर्री असतेच, त्याला झणझणीत असतं. बरोबर. त्यामुळे तुम्हाला जसं वाटेल तसं तेल गरम झालं रे झालं की पहिले जिरं, ओके, मग हिंग. त्यासाठी मला छान आपलं LG हिंग दे, कारण LG हिंगाचा जो झटका आहे ना अप्रतिम आहे. आणि मस्त आपली डिश त्यामुळे किंवा कुठली डिश चविष्ट बनते, अगदी चमचमीत बनते. बरोबर. पण हा LG हिंग खरेदी करताना ह्याच्यावरचा बारकोड स्कॅन करायला विसरू नका. चला, लगेच हिंगानंतर टाकला यात चिरलेला कांदा, मग थोडं मीठ. कांदा लवकर परतून घ्यायला बघ. एकदा मसाला झाला की फटाफट होते की नाही. आणि मसाल्याला तसा फार वेळ नाही लागला, फक्त
जे आधी आपण तयारी करून ठेवली होती ती तयारी थोडीशी आधी करून ठेवाल, जरा लवकर होईल रेसिपी. नक्कीच. आणि हे जे तू वाक्य बोललीस ना, हे फक्त मला वाटतं जेवणातच नाही पण जीवनातही हाच आधार आहे की जेवढी तयारी चांगली असेल तेवढाच नंतर वेळ कमी लागेल. बरोबर. सायली, बोलता बोलता कांदा माझा लाल व्हायला लागला आणि मी आपलं गप्पा मारतोय तुझ्याशी. आता हे जे सुखे मसाले आहेत म्हणजे थोडीशी धनेपूड, जिरेपूड, त्यानंतर हा कोल्हापुरी मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला सुखा, लाल मिरची पावडर आणि ही हळदी. ओ तू बरोबर, पण काय आहे मसाला भरपूर आहे, थोडीशी हळद जास्ती पडली तरी काय होणार नव्हतं. मी आपलं फक्त पण, मदत करायचा प्रयत्न करत होते. नाही परत तू बरोबरच तुम्ही असं करत नको म्हणाला की ही होती. चुकलं नुसतीच चुकलं. खातीये. नाही 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 नाही. तर छान आता मसाला आपला शिजलेला आहे, ओलाही सुखे मसालेही शिजलेले आहेत. आता मटण घालायचं वा. आणि मटण मी म्हटल्याप्रमाणे आधीच शिजलेलं आहे, हो. त्यामुळे आता फार काळ काही जाणार नाहीये. थोडंसं पाणी दे मला. अजून अजून थोडंस, बस बस बस. थोडंसं मीठ. मस्त. आता मटण सुद्धा एकजीव झालेलं आहे त्या मसाल्याबरोबर वाह. आणि तर्री आलेली आहे. तर आता गरमागरम सर्व करायचं. आहा. काय रंग आलाय सुरेख. थोडीशी कोथिंबीर. हो, वरनं थोडीशी कोथिंबीर घाल. क्या बात आहे. बस आता असा एक कांदा घेऊन, असा हाताने मुक्केवाला फोडायचा कांदा म्हणतात त्याला, मुक्केवाला कांदा, भाकर आणि सुखं मटण. मटण. चला टेस्ट करून बघूया. वा, अप्रतिम झालंय. मला वाटतं प्रेक्षकांना असं वाटतंय की आता हे आजच्या जेवणाला जर आपल्याला मिळालं असतं तर किती भारी झालं असतं की नाही. पण हरकत नाही, आजच्या जेवणाला नाही तर उद्याच्या जेवणाला होऊ शकतं ना. मग ते तुम्हाला घरी बनवावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यावी लागेल. पटकन वही पेन काढा, साहित्य कृती लिहून घ्या. कोल्हापुरी मटण सुक्कासाठी लागणारं साहित्य: उकडलेले मटण 500 ग्रॅम, भाजलेला कांदा अर्धी वाटी, भाजलेले सुके खोबरे अर्धी वाटी, भाजलेले ओले खोबरे अर्धी वाटी, बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी, कोथिंबीर 1 वाटी, जिरेपूड 1 मोठा चमचा, तीळ 1 मोठा चमचा, दालचिनी 2 तुकडे, धणेपूड 1 मोठा चमचा, जिरे 1 मोठा चमचा, लसूण 7 ते 8 पाकळ्या, लवंग 5 ते 6, आलं 1 इंच, वेलची 2 ते 3, धणे 1 मोठा चमचा, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा, चक्री फूल 1, मिरची पूड 1 मोठा चमचा, हळद 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम एका कढईत धणे, तीळ, चक्री फूल, लवंग, वेलची, भाजलेला कांदा, सुके खोबरे, ओले खोबरे, लसूण, आलं, दालचिनी व कोथिंबीर घालून भाजून घेऊन हे भाजलेले मिश्रण मिक्सर मध्ये वाटून घ्यावे. त्यानंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हिंग, कांदा, मीठ व तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत भाजून घ्यावे. या मिश्रणात धणेपूड, जिरेपूड, कांदा लसूण मसाला, मिरची पूड व हळद घालून सर्व मसाले परतून घ्यावे. नंतर या मसाल्यात मटण व थोडेसे पाणी घालून एकजीव करून चमचमीत कोल्हापुरी मटण सुक्का सर्व्ह करावे. पारंपरिक रेसिपी तर बघून झालेली आहे. आता बघायची मिक्स मेजवानी. शेफ, आपण सांगूया आपली आजची मिक्स मेजवानी काय? बनवतोय आपण कॉर्नफ्लेक्सचे लाडू. कॉर्नफ्लेक्सचे लाडू आपल्याला बनवायचे. त्यासाठी लागणारं साहित्य काय ते बघूया. तर कॉर्नफ्लेक्स आहे तिकडे माझ्याकडे, डेसिकेटेड कोकोनट आहे, गूळ आहे, वेलची पूड आहे, थोडंसं बटर, साजूक तूपही चालतं, काजूचे काप आहेत आणि बदामाचे काप. साहित्य एकदम सोपं आहे, सगळं मी इथे आणलेलं आहे. आता फक्त कृती बघायची राहिलेली आहे. आता कृतीसाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे? हा, परत ही जी रेसिपी आहे ती बनते झटकन आणि टिकते भरपूर. बर. तर पहिले बटर घेऊया. छान 1 चमचाभर बटर. बटर पटकन वितळतं आणि जळतं सुद्धा, त्यामुळे वितळल्या वितळल्या त्यात आपण आधी बदाम, ओके, खमंग होण्यासाठी बदामाचे आम्ही तुकडे करून ठेवले. हो, तर आता छान हे खमंग होत आहे. ओके. आहा, क्या बात आहे. आणि मुळात शेफ खोबरं
खोबरं हे केसांसाठी अतिशय उत्तम आहे. हो अगदी. त्यानंतर मला वाटतं की स्नायूंचे जे म्हणजे जॉईंट्सचे जे आपली हालचाल असते त्यासाठी सुद्धा ऑइल उपयोगाचं असतं. तर कारण खोबऱ्यात खोबऱ्यात एक ऑइल शरीरात असतं. जातं. बरोबर, अगदी. त्यासाठी ते उपयोगी आहे. त्यानंतर स्किनला ग्लो येण्यासाठी है ना, हे एकदम. मला सगळ्यात महत्वाचं वाटतं. म्हणून आपण खोबरेल तेल केसांना लावतो. बरोबर. पण ते जर डाएट मध्ये असेल तुमच्या म्हणजे जेवणात असेल तर अगदी उत्तम. तर आता खोबरं छान भाजून झालंय. तर आता हे इकडे काढून ठेवूया आणि परत एक पॅन घेऊन त्यामध्ये आपल्याला परत गुळ वितळायचा आहे. हा. तर परत एकदा मी बटर वापरतोय. म्हटल्याप्रमाणे यंदाही तुम्ही साजूक तूप वापरू शकता. ओके. तर साधारणतः मी पाऊण वाटी गुळ घेतोय. हे जरा जास्ती आहे तर आपण थोडस गुळ सोडणार आहे मी. बर. तर 1 वाटी आपण सुकं खोबरं घेतलं. 1 पॅकेट म्हणजे 300-400 ग्रॅम माझ्याकडे कॉर्नफ्लेक्स आहे. ओके. आणि आता गुळ. बर. चला गुळ जोपर्यंत वितळतोय हा. तोपर्यंत तर या कॉर्नफ्लेक्स मध्ये आता आपण हे जे खोबरं आहे ते घालून घेऊया. आता गुळ वितळायला आला त्याच्यात थोडीशी आपण वेलची पूड घालतोय वासासाठी. वा, वा. जायफळही घालू शकतो. आहाहाहा. दालचिनीची पावडर सुद्धा याच्यात वापरली जाते. आप लगेच सुंदर सुगंध आलेला आहे ह्याचा. वा. आता इथपासून ही जी आपली डिश आहे ती जरा झटपट बनवायला लागते. बर. कारण गूळ एका कन्सिस्टन्सीला असतानाच हे लाडू बनतात. जास्ती थंड झाले तर हे लाडू बनणार नाही. ओके. ओके. आता ह्याच्यात आपण तो गुळ घालणार आहोत. हो. बर. आता गूळ ह्याच्यात घालायचा आणि अगदी तुम्ही लक्षपूर्वक ही रेसिपी करा. किंवा गूळ किंवा वितळलेली साखर जर आपल्या बोटाला चिकटली तर फार भयानक त्याचा चटका लागतो. बर. त्यामुळे जरा लक्षपूर्वक हे मिक्स करा. आणि हे मिक्स करता करता मी ह्याचा चुराही करतोय. जसे आपण कॉर्नफ्लेक्सनी केलेत ना तसे ओट्सनी केले तरी हे उत्तम होतं. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं थंड आणि मग हे वळायला घ्यायचं. वा. छान असे अगदी काय याचे रव्यासारखे गोल लाडू नाही बनणार कारण ते कॉर्नफ्लेक्स आहेत. असे छान ते दाबून घ्यायचे. बर. लाडू तर आता वळून झालेत. Yes. एका प्लेट मध्ये काढूया. हो. एक छान प्लेट आणून दे ना मला याच्यात. चला. चला छान लाडू झालेले आहेत आपले. आणि तू खायला मोकळी. येस. मस्त लाडू तयार आहेत आणि मला अजिबात राहत नाहीये. खाऊ का मी हे? आता तू तर थांबणार नाही असे मला माहितीये. पण तुम्ही हे बनवल्यावरती एक 10-15 मिनिटं तरी किमान थांबा. कारण ते छान थंड झाले की आणखीन कुरकुरीत होतात. पण तुला आता कधीच धीर नसतो. आता काय करायचं जरा खावा की. चला. वा. करेक्ट गोड झालेत. क्रंची आहे आणि हे फ्युजन लाडू आहेत. जसं आपण म्हणतोय तसे खरेच हे फ्युजन लाडू आहेत. बटरची टेस्ट आहे, ड्रायफ्रुट्स आहेत, कॉर्नफ्लेक्स आहेत, कोकोनट आहे. अजून काय हवंय तुम्हाला? हे बनवून बघायचं आहेत ना? पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. कॉर्नफ्लेक्सचे लाडूसाठी लागणारं साहित्य: कॉर्नफ्लेक्स 300 ग्रॅम, डेसिकेटेड कोकोनट 1 वाटी. डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच ओल्या नारळाचा सुकाचं जो बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. गूळ पाऊण वाटी, वेलची पूड 1 छोटा चमचा, बटर म्हणजेच लोणी 3 मोठे चमचे, काजूचे काप 2 मोठे चमचे, बदामाचे काप 2 मोठे चमचे. कृती: प्रथम एका कढईत बटर गरम करून त्यावर बदाम, काजू व डेसिकेटेड कोकोनट घालून खमंग भाजून घ्यावे. दुसऱ्या पॅन मध्ये बटर व गूळ वितळून त्यामध्ये वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावे. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनटचे मिश्रण कॉर्नफ्लेक्स मध्ये मिसळून घ्यावे. नंतर या मिश्रणात गुळाचे मिश्रण घालून एकजीव करून त्याचे लाडू वळून घ्यावेत. अशा प्रकारे लज्जतदार कॉर्नफ्लेक्सचे लाडू तयार आहेत. मित्रांनो, मिक्स मेजवानी बनवून झालेली आहे. आता जायचे 7 समुद्रा पार. तर शेफ, आज 7 समुद्रा पार आपल्याकडे काय आहे? आज लई लांबची रेसिपी आहे बपोरे. बर. म्हणजे थेट कॅरेबियनला जाऊन पोहोचलोय आपण. बाप रे. जमैकाला. हा.
तर जमैकन रेसिपी बनवणार आहे आपण. ओ त्याचं नाव आहे कोकोनट क्रस्टेड चिकन. तर कोकोनट क्रस्टेड चिकन बनवण्यासाठी काय साहित्य लागणार ते पाहूया. चिकन आहे, थोडंसं बटर आहे, एक अंड आणि हे सुखं खोबरं, मैदा, थोडीशी कोथिंबीर, लिंबाचा रस, मिरची पूड, मिक्स्ड हर्ब्स आणि चिली फ्लेक्स. क्या बात आहे. वा वा वा, सगळं साहित्य इथे जमलेलं आहे. आता पटकन कृतीकडे वळूया. शेफ मला सांगा, सगळ्यात आधी आपण काय करणार? आता चिकनला कोट करायचं आहे आपल्याला. ड्राय कोट आणि मग ओला कोट. नेहमी आपण ते करतो. तर ड्राय कोट आणि मग ओला कोट. ड्राय कोट साठी सरळ आपण ह्याच्यातच करून घेऊया. थोडासा मैदा ह्याच्यात, त्याच्याबरोबर हलकीशी मिरची पूड, थोडेसे मिक्स्ड हर्ब्स आणि मिठाशिवाय कार्यक्रम कसा संपणार. बरोबर. त्यामुळे मीठ तर पाहिजे. चवीनुसार मीठ. चला, ड्राय कोटिंग झालेलं आहे. ओल्या कोटिंगची आपण तयारी करू. ओके. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक बोल लागणार आहे. बोल पण लागणार आहे आणि प्लेट पण लागणार आहे. ओके. बोल मध्ये आपण घेणार आहे एक अंड, बरोबर, थोडासा अगदी किंचितचा मैदा, एक चमचाभर बर, मिरची पूड, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, लिंबाचा रस. बर. अंड आणि लिंबाचा रस. हे कुठल्याही मॅरिनेशन मध्ये लिंबाचा रस जातो. फिश अँड चिप्स असो, फ्राईड आयटम जो असतो ना, त्याच्यात कुठल्याही मॅरिनेशन मध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा विनेगर हे जातच. मीठ आणि थोडीशी काळी मिरी. तर मी म्हटलं तसं याच्यात मैदा अगदी किंचितचाच टाकलाय मी. त्यामुळे हे जे ओलं कोटिंग आहे ते फार दाट नाही. आता खोबरं म्हणजे सुखं, ओलं आणि मग परत एकदा हे फायनल सुखं. आता या खोबऱ्यात थोडीशी चिरलेली कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायचे. हे झालेलं आहे. आणि हा डीप फ्राय नाही करायचा आपल्याला. नॉर्मली तू बघितलंस तर जेव्हा जेव्हा मी असं कोटिंग करतो तेव्हा डीप फ्राय करतो. पण या रेसिपीमध्ये शॅलो फ्राय म्हणजे आपल्याला कमी तेलात तळायचं आहे. बर. अर्ध तेल अर्ध बटर. बटर का वापरायचं आपल्याला या रेसिपीत? कोकोनट बटर हे फार छान लागतं. त्यामुळे फक्त आपण जळू नये बटर म्हणून तेल घेतोय. बर. आणि मग त्याच्यात समावेश असणार आहे बटरचा. तर हे तेल इकडे गरम होऊ दे. आता मी काय करणार आहे, हे कुल्फी सारखं एक चिकन बनवणार आहे. म्हणजे आपली कुल्फी कशी काठीवर येते तसंच. वा, हे सगळं चिकन ह्या म्हणजे अलगद त्याला आपल्याला कोटिंग करून घ्यायचं. तर मी म्हटलं तसं स्टिक वरती घ्यायचं असं. वा. आणि मग त्याला या कोकोनटचा लेप आणि मग इकडे. आता हे जरा फटाफट केलं पाहिजे. एक मी अगदी आरामात दाखवलं. बरोबर. छान या डेसिकेटेड म्हणजे सुक्या नारळाचा वास येतोय. त्याला आपण असं ट्विस्ट करून घेऊया. आता तू बघशील तर हलका कलर आलाय त्याच्यावरती. फार जास्त कलर नाही आलाय. तो सुद्धा इतका सुंदर दिसतोय ना, असा पीचिश कलर मस्त दिसतोय. आता ह्यात आपल्याला थोडंसं बटर घालायचंय. बटरने त्याचा रंगही थोडा छान येतो आणि मी मगाशी म्हटलं तसं त्याचा फ्लेवर म्हणजे त्याचा स्वादही उभरून येतो. आणि हे एवढे बारीक काप आहेत चिकनचे, ज्या स्ट्रिप्स आहेत की त्याला फार वेळ लागणार नाही. आपण बंद करूया. चला, चिकन झालेलं आहे साईड. परफेक्ट झालेलं आहे. हो. तर आता लगेच काढूया आपण ते. ओके. डायरेक्ट प्लेट मध्ये काढूया. परत दुसरी गोष्ट, तेल आपण निथळवतो. हो. पण आपण बटर मध्ये केलंय त्यामुळे ह्या रेसिपीला टिश्यू वगैरे वापरायचं नाही. सरळ सर्व करायचं. वा. हे बटर जे आहे ना ते थोडंसं मला त्याच्यावरती घालायचं चमचा देणं. फ्रेंच रेसिपीज बऱ्याचशा ज्या असतात ना त्याच्यात बटर सॉस असा सर्व केला जातो. म्हणजे ज्या बटर मध्ये ते शिजवलंय तेच बटर सॉस म्हणून वापरलं जातं. त्यातलाच हा एक भाग आहे. आता तू टेस्ट करून बघ कसं वाटतंय. वा. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसर. वा, कमाल झालंय हे चिकन. मी थोडं खाते, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या.
कोकोनट क्रस्टेड चिकन साठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन 300 ग्रॅम, बटर म्हणजेच लोणी 1 मोठा चमचा, अंड 1, सुके खोबरे 1 वाटी, मैदा 1 वाटी, बारीक चिरलेली कोथिंबीर 2 मोठे चमचे, लिंबाचा रस 1 मोठा चमचा, मिरची पूड 1 छोटा चमचा, मिक्स हर्ब्स 1 मोठा चमचा, चिली फ्लेक्स 1 छोटा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम चिकनच्या कापांना मैदा, मिरची पूड, मिक्स हर्ब्स व मिठाचे मिश्रण लावून घ्यावे. नंतर एका बाउल मध्ये अंड, मैदा, मिरची पूड, चिली फ्लेक्स, मिक्स हर्ब्स, लिंबाचा रस, मीठ व मिरपूड घेऊन मिश्रण फेटून घ्यावे. सुके खोबरे व कोथिंबिरीचे एक मिश्रण बनवून घ्यावे. नंतर चिकनचे काप ओल्या पिठात घोळवून नंतर सुक्या खोबऱ्याच्या मिश्रणात घोळवावे व गरम तेल व बटर मध्ये शॅलो फ्राय करावे. हे गरमागरम कोकोनट क्रस्टेड चिकन सॉस सोबत सर्व्ह करावे. सुक्या खोबऱ्याचे इतके सुंदर पदार्थ आज आपण बघितलेत. आता उद्याचा स्टार इन्ग्रेडियंट काय असणार आहे याची तुम्हाला उत्सुकता आहे ना? मलाही तितकीच उत्सुकता आहे मंडळी. पण ही उत्सुकता अजून काही काळ अशीच राहू द्या, कारण उद्या आपण भेटणार आहोत याच वेळेला याच ठिकाणी एका नवीन पदार्थासोबत. त्यामुळे रोज नवीन नवीन पदार्थ तुम्ही घरी बनवत राहा, ते खात राहा आणि मी नेहमी म्हणते तसं पाहत राहा अंगत पंगत.